मुष्टीभर पोहे घेऊनिया त्याचे भेटीला गेला. अहो त्याचा मित्र होता, मित्र अगदी जवळ. आणि मित्र मित्र म्हणजे पक्का दोस्त असतो. आई बापांनी जेवढं केलंय त्याचा वाटोळा करणारा मित्र असतो, एवढा जवळचा मित्र. परंतु ज्या वेळेस भगवान परमात्मा त्याला काय दिलं, गाव सोनियाचा दिला, सोन्याचं गाव दिलं त्याला. कायच दिलं? सोन्याचं गाव दिलं. तरीही पण आधी घेतलं काय, मुठभर पोहे. आता त्याला अन्नाची कमी आहे का, त्याला कुठल्या जेवणाची कमी आहे का, नाही. परंतु तरीही सुद्धा वाकडून त्याने काय घेतले, पोहे घेतले. असा तो घेशी. अहो देवाचं सोडाव, मानवाचाही तोच स्वभाव आहे. तुमचा आमचा काय आहे, तोच स्वभाव आहे. यांना जर खुरपायला लावलं ना बाबा, रानात जर खुरपायला लावलं यांना, हे गवताव माती लुटून पुढे झाला. त्या माग पडली ना, गवताव माती लुटून मग पुढे जाते. फक्त दूध देऊन पाहिजे यांना. जर म्हणलं नाही आता पैसे ह्या वेळेस देणार नाही, पुढच्या हप्त्यात देतो, ठीक आहे तुझं खुरपून देतो म्हणते, घेशी तेव्हा देशी. अहो त्यांचं सोडा, छोटस जे लेकरू असतं ना त्याला काही समजत नाही. आधी छोटस असं सुंदर लेकरू असतं, समजा गोरं गोरं असं, मोठे मोठे गाल, त्याचे कुरळे केस, लाल गुंद ओठ, असं सुंदर लेकरू असं बघितलं ना आपण, जर त्याच्याकडे असं वाटतं की पटकन त्याला बघावं, त्याचा काही उचलून घ्यावं, त्याचा एक पापा घ्यावा. लेकराला बघितलं काय वाटतं, त्याचा पापा घ्यावा. 80 वर्षाच्या म्हाताऱ्याला बघितलं वाटतं का, वाटतं का? अरे उमरा नाही. परंतु लेकराकडे बघितलं, पण ते लेकरू जर आपण जर बाबा इकडे ये रे, इकडे म्हणलं की ते मागं पडतंय. त्याला इकडे बोलून ते काय करतंय, मागं पडतंय. ते म्हणते मी येईना. पण त्याला जर आपण जर तुला 1 रुपया देतो, 1 चॉकलेट देतो, 1 कॅडबरी देतो, नुसती अशी मूळ दाखवली, ते पळत येते, पटकन बाबा देतात, पळत पळून जाते. मग जर आपलाच तुम्हा आमचा सर्वांचा जर स्वभाव तो असेल, तर परमात्म्याचा तो स्वभाव का नसू नये. त्याच परमात्म्याने एक नाथांच्या घरी पाणी भरलं. अहो एवढं सुंदर रूप त्याचं, इतके त्याच्या रूपावरती भुलले, इतके भुलले. जसा विजयनगरचा राजा भुलला, मीराबाई भुलल्या. मीराबाईंनी सर्वस्व परमात्म्यावरती अर्पण केलं, सर्वस्व. अहो मानवांचं तर सोडाच, देवाचं स्वरूप इतकं सुंदर आहे ना, इतकं रूप त्याचं सुंदर आहे. रूप सावळे सुख